हे बघ गण्या भाऊ, यंदा आमचंच सरकार निवडून आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही पण आमच्यात सहभागी व्हा. तुम्हाला वाटेल तो आम्ही पैसा देऊ. अरे मी तुला दूध खोळा वाटलो का रे? मी कोणालाही वोट देईन, तो माझा प्रश्न. तू मला सांगणारा कोण बरं रे? तसंही तुमच्या सरकारने काय काम केलंय घंटा? बरोबर आहे तुझं गण्या भाऊ. आता या सरकारवर माझा कवडीचाही विश्वास राहिला नाही. एक नंबर बोगस आहे हे सरकार. उठाले रे देवा, मेरे को नहीं इस सरकार को उठाले. अरे भुसनाळ्या, तुला राजकारणातलं काय रे कळतंय? तू फक्त बायकोच्या गोदडीत झोपायचं काम कर. तसाही तू फक्त त्याच लायकीचा आहेस. ओय, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, सरकार कोणतंही निवडून आलं तरी आपल्याला बायकोच्या गोदडीतच झोपावं लागणार, कारण तेवढी थंडी आहे ना. बरोबर आहे तुझं दाजी, पण काही लोकांना हे नाही कळत. अरे गप्प बस रे नरसाळ्या. हे तुम्हाला म्हणतोस हे मला कळत नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आमचं सरकार खाली पडलं ना, तर मी तुम्हाला एकेकाला बघून घेईन. अरे आमचं सरकार काय नाटकं लावलीस तू? ते फक्त आपला वापर करून घेतात, दुसरं काहीही नाही. गप्प बस म्हातारड्या. तू मध्ये कशाला बरं कुत्र्यावाने भुंकतोस? एकतर तुझ्या पुऱ्या गवऱ्या गेल्या स्मशानात, आणि तू कशाला बरं या भानगडीत पडतोस? अरे देवा, आता हेच का होतं राहिलं बाकी ऐकायचं? अहो आजोबा, तुम्ही टोणग्याचं बोलणं कशाला बरं मनाला लावून घेता? एकतर त्याला आई बापाने काही संस्कार शिकवले नाही, म्हणून त्याला माज आलाय, दुसरं काही नाही. काय म्हणाला सरताळे? मला आई बापाने संस्कार दिले नाहीत काय? मग तुझ्या बापाचं काय जातंय रे? गप्प बस की मुकाट्यानं. तुझ्या आईचा वटाना तुझ्या. केव्हापासून मी तुझं ऐकून घेतोय. तू माझ्या एक बुकीचा पण नाहीस. तुझ्या अशा ठिकाणी मारी ना की पुन्हा तू माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. ओय, माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, कारण जो मला नडला मी त्याचा बांबू मोडला. कळालं का तुला घोबडीच्या? अरे जरा तुम्ही गप्प बसा की. कशाला बरं विनाकारण भांडण करता? आणि डेंग्या मला हे सांग, ज्या सरकारची तू केव्हापासून बाजू घेतोस त्याचा फक्त तू एक चमचा आहेस. स्वतः तू सरकार नाही, तेव्हा तू जरा शायनिंग कमी कर. आणि मी तुझ्या माहितीसाठी सांगतो, जरी आपण कोणताही पक्ष निवडून दिला तरी तो फक्त आपल्याशी विलक्षणापुरताच लाडगोडी दाखवतोय, नंतर आपल्याशी काहीही संबंध नसतो. समजलं का तुला? हो गण्या भाऊ, आलं माझ्या लक्षात. मग मी आता काय बरं करू तू सांग. अरे आपल्याला असं सरकार नको जे महिलांच्या बळावर आपल्या राजाची उलट पालट करील. उलट आपल्याला असं सरकार निवडून द्यायचं आहे जे आपले प्रश्न आणि समस्या सोडविल. म्हणजे कसं? सांग गणू सांग, या चमच्याला नीट समजावून सांग. बस का आजोबा, झाली ना माझी चूक, मी माफी मागतो. आपल्याला असं सरकार स्थापित करायचं आहे की जे सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल. आपल्या हक्कासाठी, म्हणजे अन्न वस्त्र निवारा, ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याचा सर्वप्रथम विचार करेल. आणि आपण सर्वत्र बघतच आहोत की आजकाल महागाई किती वाढलेली आहे, आणि याला जबाबदार फक्त सध्याचे सरकार आहे. ओय, हे तर मला माहितच नव्हतं. मग तुला केस माहित आहेत का? तर ही महागाई कशामुळे वाढली? सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे. शेतकरी असो व्यापारी असो, निम्मे पैसे सरकारला कर म्हणून द्यावे लागतात. मग व्यापारी लोक आपल्या जनतेला धुवतात. 10 रुपयाची वस्तू 50-60 रुपयाला देतात. मग आपल्यासारख्या जनतेला काय परवडणार घंटा? आणि त्यात मात्र शेतकऱ्याला काहीच फायदा होत नसतो. मग शेतकरी कर्जबाजारी झाल्यावर आत्महत्या करणारच ना. हीच तर आपल्या देशाची शोकीनता आहे. पण या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण पैसे घेऊन मतदान करतो आणि चुकीचे सरकार निवडून देतो, त्यामुळे आपली ही गत होते. समजलं का तुला काही? हो गण्या भाऊ, आता मला पूर्णपणे समजले आहे. त्यामुळे आता आपण सगळे मिळून आपल्या हक्काचे सरकार निवडूया, हो की नाही? हो. तर मित्रांनो, तुमचे यावर काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. ओय, आणि खालची घंटी नक्की दाबा. आणि जो सर्वप्रथम या व्हिडिओला सबस्क्राईब करेल त्याला मी हा चष्मा आणि काठी गिफ्ट देईन. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. खुश हुआ.